सुप्रभात सज्जन श्रोते हो. पुढील चिंतन शलाका आहे परिवर्तनशील विस्मृती. परिवर्तनशील विस्मृती हा अनंताच्या प्रवासातील अत्यंत महत्वाचा बिंदू आहे. हा बिंदू अति सूक्ष्म परंतु अनन्य साधारण आहे. याला आपण टप्पा म्हणत नाही, बिंदू म्हणतो. याचे कारण म्हणजे अनंताचा प्रवास ही एक चलित भावावस्था आहे. तो नेहमीप्रमाणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याप्रमाणे दोन ठिकाणामधील अंतर कापावे तसा प्रवास नसतो. ते भावावस्थेचे उमलणे असते. प्रथम मर्यादित देहधारी सगुण साकारता, त्यानंतर सर्व गुण सर्वाकारता, त्यानंतर निर्गुण निराकारता आणि सरते शेवटी मी ते निश्शेष मरणे असे ते उच्चतर भावात होणारे रूपांतर परिवर्तन असते. अशा अर्थी या भावप्रवासाला टप्पे नसतात तर बिंदू असतात. चाकोरी प्रणाली या टप्पे सांगता येतात कारण ती भौतिक प्रक्रिया आहे. मात्र भावातील परिवर्तन एखाद्या फुलाच्या उमलण्याप्रमाणे अतिसूक्ष्म, रुजू, हळुवार आणि संवेदनशील आवेगी असते. त्यामुळे तेथे बिंदू असतात. मंद शीतल वाऱ्यांच्या झुळकीने, ऐकू येत आहे ना? मंद शीतल वाऱ्यांच्या झुळकीने आणि सूर्योदयामुळे कळीचे तिच्या नकळत पूर्ण प्रफुल्लित पुष्पात परिवर्तन व्हावे तसा हा अध्यात्माचा भावप्रवास असतो. फूल पूर्ण उमलल्यानंतर त्याचे निर्माल्य होते, तसेच अध्यात्मातही होत असते. कळीपासून निर्माल्यापर्यंतचा प्रवास जसा सहज, सुखद, हळुवार आणि आवेगी असतो तसाच मी पासून मी रहिततेपर्यंत प्रवास होत असतो. शेवटच्या निश्शेष लय होण्याच्या कामी विस्मृती मदत करते. हा बिन पावलाचा प्रवास असतो. ही विस्मृती नीट समजून घेतली पाहिजे. त्या विस्मृतीमधून सर्व चमत्कार जन्माला येत असतात. साक्षीत्वाने सर्वोच्च परिवर्तन विस्मृतीमध्ये होते. विस्मृती म्हणजे लक्षात न राहणे किंवा स्मृती या क्षमतेचा अभाव नव्हे. तसे झाले तर ज्याची स्मृती उत्तम नाही किंवा स्मृती या क्षमतेची कमतरता किंवा पूर्ण अभाव ज्या व्यक्तीमध्ये आहे ती व्यक्ती परमहंस या उपाधीला सहज प्राप्त होईल. सर्व बौद्धिक क्षमता, स्मृती, मेंदूचे कार्य आणि मानसिक तरलता, संवेग अतिशय उत्तम प्रतीचे असूनही जेथे विस्मृती जन्माला येते तेथे परमहंस विहरत असतो. अगदी डौलात स्वच्छंदाने मुक्तीमध्ये रमलेला आणि सर्वाप्रती करुणा प्रवाहित करणारा. ही विस्मृती म्हणजे आहे विशेष स्मृती. जेथे स्मृती वैशिष्ट्यपूर्ण नवल विशेषत्वाने असते तेथे विस्मृती असते. हीच ती आध्यात्मिक विस्मृती. आता विशेष स्मृती म्हणजे समजून घेऊया. सारे विश्व, चराचर, द्रव्य आणि ऊर्जा, मॅटर आणि एनर्जी यांनी व्यक्त झाले आहे. द्रव्य व ऊर्जा यांच्या संयोगातून विविध रंग रूप गुणात विलसणारे हे विश्व कधी सांगते का की मी द्रव्य व ऊर्जा यांनी व्याप्त आणि व्यक्त आहे? नाही ना. का नाही तसे सांगत? कारण जेथे पूर्णत्वाने व्याप्ती असते तेथे सांगणे नसते. कारण जेथे पूर्णत्वाने व्याप्ती असते तेथे सांगणे नसते. सांगणे नसते कारण तेथे दैवी विस्मृती जन्माला आलेली असते. सूर्य सांगतो का मी तेजस्वी आहे? नदी सांगते का मी प्रवाही आहे? तसेच आहे हे. येथे व्यापणे इतके परमोच्च आहे की तेथे सांगणे उरतच नाही. स्मृतीला जेथे अजिबात अवसर नसतो तेथेच द्रव्य व ऊर्जा यांचा रमणीय खेळ, नित्य नूतन चमत्कारी विस्मयकारी क्रीडा चालू असते. जी विस्मृती माणसाला सतत कुतूहल, जिज्ञासा, शोध यासाठी प्रवृत्त करते यातील सर्वोच्च शोध असतो मीचा. सुजन हो मान्य आहे. आपण म्हणाल की नदी, सूर्य, निसर्ग आणि माणूस यात फरक आहे. माणसाच्या विस्मृतीकडे वळण्यापूर्वी आपण निसर्ग व त्याच्या व्यक्तित्वाचा विचार केला. निसर्गाला त्याच्या सर्व व्यापकत्वाचा, द्रव्य व ऊर्जा याद्वारे घेतलेल्या विविधांगी रमणीय देखाव्याचा विसर पडला आहे. तो केवळ स्पंदित आहे. हे मी रहित किंवा अहंता रहित स्पंदन आहे. म्हणूनच तर येथे सारे चमत्कार काठोकाठ भरून ओतप्रोत वाहत आहेत. निसर्गाचे एक एक गुण माणसाला आव्हानात्मक त्यामुळेच वाटत आले आहे. जन्म गेले तरी निसर्गाचे सर्व गुण अद्याप उलगडले नाही. प्रथम मानवी अस्तित्वापासून अगदी या क्षणापर्यंत मानवाने निसर्गाचे गूढ उकलण्याचे व्रत घेतले आहे. अगदी अव्यभिचारी निष्ठेने एक सूत्र सिद्धांत शोधू पाहणारे, विश्वोत्पत्तीचे रहस्य शोधू पाहणारे डॉक्टर हॉकिन्स हे यथार्थतेने
सत्यत्वाने महामुनी आहेत. महामुनी आणि महाशास्त्रज्ञ एकाच भावाचे असतात. काय असतो हा भाव? विस्मृतीचा होय. विस्मृतीचाच हा भाव असतो. जेव्हा स्व अस्तित्वाचा विसर पडतो तेव्हाच त्याला निर्बीज समाधी म्हणतात. अष्टावक्र महामुनी आणि डॉक्टर हॉकिन्स महामुनी दोन्ही वास्तवात स्वरूपच आहेत. एक निसर्गाच्या प्रयोगशाळेत मीला विसरला आहे, तर दुसरा मी शोधता शोधता मीला विसरला आहे. स्वरूप शोध आणि एकसूत्र सिद्धांत. महामुनी अष्टावक्र आणि डॉक्टर हॉकिन्स यांच्यात भाव पातळीवर काहीही फरक असूच शकत नाही. या दोन्ही महामुनींनी किंवा महाशास्त्रज्ञांनी मीच्या विस्मृतीतूनच त्यांचे त्यांचे वेगवेगळे संशोधन मांडले आहे. मात्र येथे मीचा लय झाला आहेच आहे. असा मीचा लय दुसऱ्याला किंवा तिराहिताला जाणवतो. ज्याला विसर पडला आहे त्याला तो जाणवत नाही, सांगता येत नाही. कारण ही असते विशेष स्मृती. विशेष स्मृती म्हणजे सर्व व्याप्तता, सर्वात्मकता, सर्व साक्षीत्व आणि सर्व शक्यत्व किंवा सर्व शक्तिमानता. जेथे सांगणे आहे, किंचित का होईना जेथे सांगणे आहे तेथे स्मृती आहे. मी आहेच आहे. नीट शांत दक्षतेने समजून घ्या हे सारे. सांगणे म्हणजे स्पष्ट करणे, स्पष्ट करणे म्हणजे करता आलाच, अशा अर्थी तेथे मी आलाच, ती तर स्मृतीच होय. मात्र जेथे सर्व व्यापकत्व आहे आणि पूर्णत्वाने विलय आहे तेथे मी कसा असणार? जेव्हा मी सर्वात सर्व भावे भरून व्यापून असतो तेव्हा तो सांगण्यासाठी वेगळा खंडित असतच नाही. तेथे द्वैत वेगळे पण असू शकतच नाही. ते तर परिपूर्ण सर्वव्यापी अद्वैतच. हीच विस्मृती, हीच ती विस्मृती किंवा विशेष स्मृती जी तिराईत सांगू शकतो, दुसरा सांगू शकतो, पण परिपूर्ण सर्वव्यापक असलेला कुणीही त्याचे वर्णन करू शकत नाही. कारण तेथे सर्व व्यापकत्वाचा त्याग घडून एक पाऊल पाठी यावे लागते. म्हणजे सर्व व्यापकत्व सोडून मी मध्ये आल्याशिवाय ज्ञानेश्वरी म्हणा किंवा मोठमोठे ग्रंथ जन्माला येऊ शकत नाही. अनंताला शांत व्हावे लागते. अनंताचे शांत होणे म्हणजे विशेष स्मृतीतून मर्यादित किंवा नेहमीच्या स्मृतीत पाठी येणे. नीट समजून घ्या हे सारे. मीठपणाने शांत असते, मीठपणाने शांत असते, स्मृतीत असते. मात्र समुद्राच्या पाण्याच्या रूपाने ते अनंत, किमान पक्षी अतिव्यापक तरी असते. विशेष स्मृतीत किंवा विस्मृतीत असते. विशेष स्मृतीत किंवा विस्मृतीत मात्र असते. म्हणजे मीठपणे जेव्हा असतो तेव्हा ते स्मृतीत असतो, आणि जेव्हा समुद्रात तेव्हा जातो तेव्हा ते विशेष स्मृतीत म्हणजे मी विसरलेल्या अवस्थेत असते. ते जे अनंत आहे विस्मृतीत आहे कारण ते सर्व समावेशक आहे. मात्र रामकृष्ण शांत आहेत कारण ते देहात आहेत. शांत नष्ट होणारच, अनंत अविनाशी असणारच, आणि आपण तर अविनाशीत्व हा सर्वोच्च चमत्कार समजतो. अविनाशीत्व, अमरत्व हा सर्वोच्च चमत्कार असेल तर विशेष स्मृती उद्भवावीच लागते. उद्भवणे म्हणजे वर येणे. वर येणे याकडे ध्यान द्या. परमेश्वराने अनंताने आदिकारणाने आपल्या अनंतत्वाने ज्या अर्थी सर्व काही व्यापले आहे त्या अर्थी अनंताची बीज रूपाने खून किंवा विशेष स्मृती प्रत्येक मानवात आहेच आहे. नव्हे, मानव ही सर्वोच्च अशी परमेश्वराची किंवा निसर्गाची निर्मिती असल्याने परमेश्वराची विशेष स्मृती मानवात विशेषत्वाने नांदत आहे. मात्र या विशेष स्मृतीचा विसर मानवाला पडला आहे कारण त्याने स्वतःला वेगळे, श्रेष्ठ, भिन्न, अहंतापूर्ण आणि मर्यादित समजले आहे. द्वैतात नांदणारा माणूस अहंतेमुळे अद्वैताला विसरला आहे, मर्यादित अमर्यादिताला विसरला आहे. स्मृती विशेष स्मृतीला विसरली आहे. स्मृती विशेष स्मृतीला म्हणजे विस्मृतीला विसरले आहे. हे सारे नीट चिंतनात दृढ झाले तर वर्तमानात आज आत्ता अगदी या क्षणी ही विशेष स्मृती प्रत्येक मानवाच्या अंतःकरणातून खोल गूढ विवरातून वर पृष्ठभागावर आल्याखेरीज राहणार नाही. अशी विशेष स्मृती हे चित्तशुद्धीचे गमक आहे. सारी चाकोरी प्रणाली, मर्यादितत्व, संस्कार, स्थलकाल बंधने, मी माझेपण यांचा लय जेथे होतो, स्मृती जेथे नष्ट होते तिथे विशेष स्मृती उद्भवते, वर येते. पुष्करिणीत कमल पुष्प फुलावे तशी विशेष स्मृती विकसित होते. ही असते अनंताची चाहूल किंवा जाण. विशेष स्मृती ही अनंताची चाहूल आहे. ते लक्षात आल्यावर आणि अनंताचे चमत्कार हे अनंतच असतात हे माहीत असल्यावर विशेष स्मृती सर्व चमत्कार, दर्शने, साक्षात्कार
त्यांना सहज जन्म देते हे सांगण्याची वेगळी गरज आहे काय. अशी विशेष स्मृती परिवर्तनशील असते. म्हणजे परिवर्तन बदल हा विशेष स्मृतीचा अंतरंग भाव असतो. ते तिथे शील असते. म्हणूनच परिवर्तनशील विस्मृती हे केवळ शब्द नाहीत, ती अक्षर परब्रह्माची नांदी आहे. नांदी यथार्थ सत्यत्वाने पूर्णत्वाने गायल्यानंतर आता परमेश्वराला पाहणे म्हणजे नाटकाचा पडदा वर सरकण्या एवढे आणि लगेच नाट्य दर्शना एवढे सहज सुलभ आहे. परिवर्तनशील विशेष स्मृतीमध्ये गूढरम्य भाव परिवर्तनामध्ये विस्मृतीच्या आशीर्वादामध्ये आपण सारे जरूर राहा. नांदी प्रार्थना गाऊन झाली आहे. लवकरच तद्वस्तू उदित होणार आहे. याबद्दल निशंक असा 7 क्रमांकाचं चिंतन पुष्प आहे. ज्ञानाचे ओझे वाहणारे बैल. साक्षीत्वाची परमोच्च अवस्था म्हणजे विस्मृती आणि अशी विस्मृती म्हणजे विशेष स्मृती ही सर्व व्यापकत्व, सर्व साक्षीत्व, सर्व शक्यत्व तथा सर्व शक्तिमानत्व याने युक्त असते. याचे आपण दर्शन घेतले. जे सर्वव्यापी सर्व साक्षी आणि सर्व शक्तिमान असते त्यालाच तर परब्रह्म आदी कारण असे म्हणतात. ते जेथे विशेषत्वाने स्पंदित होत असते तो साधू होय, संत होय. साक्षीत्वाविषयी यापूर्वी आपण विस्ताराने परामर्श घेतला आहे. तरीही सृजन हो. ज्ञानी प्रकांड पंडित माणसाला साक्षीत्वात राहणे तुलनेने सहज साध्य होत नाही. याचे कारण असे की ज्याची विद्वत्ता सर्व संचारी आणि विविध विषय व्याप्त असते त्याला अहंकाराचा शाप ज्ञानसंचयाबरोबर मिळालेला असतो. सत्ता मत्ता म्हणजे संपदा मालमत्ता आणि ज्ञान भांडार यांचे आधिक्य जेथे प्रकर्षाने असते तेथे अहंकाराचा कंद अधिक जोमाने मूळ धरतो. सत्ता मत्ता यांचा अहंकार टाकणे केवळ शक्य असते, मात्र ज्ञानाचा अहंकार टाकणे अशक्य नसले तरी दुरापास्त असते. असे का होते नीट लक्ष द्या. समाजात वावरताना धनिक माणूस पैशाने काही शक्य असते हे अशा आविर्भावात सांगतो आणि त्या दृष्टीने असे वर्तन करतो की त्याच्या वागण्या बोलण्यातून पैशाशिवाय सारे व्यर्थ असेच दर्शन होत असते. त्याच्या लेखी सारासार विवेकाला तिलांजली देऊनही द्रव्य संचय ही एकमेव प्रेरणा उद्धार किंवा प्रगतीकारक असते. त्याच्या लेखी सारासार विवेकाला तिलांजली देऊनही द्रव्य संचय ही एकमेव प्रेरणा उद्धार किंवा प्रगतीला कारक असते. अशा व्यक्तीचे बोलणे सरळ साध्या माणसाला निष्ठेप्रमाणे अपवित्र वाटते. त्याने तो साधा सरळ माणूस अक्षरशः प्राणवायूच्या अभावी घुसमट व्हावी तसा घुसमट टोक असावीस होतो. मत्ता मालमत्ता किंवा सत्ता जेथे केंद्रित झाली आहे तेथे त्या सत्तेच्या जोरावर बेगुमान वागणारी माणसे सत्तेद्वारे धन अवाजवी धनच प्रचंड प्रमाणावर मिळवतात. त्यांचे हे असे अवाजवी संचय करणारे वर्तनही साध्या सरळ माणसाला असह्य होते. नीट लक्ष द्या. सत्तेने धनप्राप्ती किंवा धनाने सत्ता प्राप्ती शक्य असते. म्हणजे एकाचे अस्तित्व दुसरे मिळवू शकते. धनाची किंवा दुसरे प्राप्त करू शकते. धनाची ईशना सत्ता प्राप्त करते किंवा सत्तेची ईशना धनप्राप्ती करते. येथे एक दुसरे यांच्यात परस्पर साहचर्य भाव असतो. मात्र धन वा सत्ता यांनी ज्ञान मिळत नाही. ज्ञानी माणसे विकत घेता येतात, पंचरंगी पोपटाप्रमाणे पाळता येतात व आपणाला अनुकूल भाष्य त्यांच्याकडून वधवून घेता येते. सत्ता व संपत्ती ज्ञानी माणसाला विकत घेऊ शकतात, पण ज्ञान विकत घेणे त्यांना शक्य नसते. ज्ञान ही अंतरंग क्षमता आहे, बौद्धिक क्षमता आहे, तर संपत्ती सत्ता ही शरीर बाह्य क्षमता आहे. हेच त्याचे कारण आहे. ज्ञान ही आंतरिक क्षमता इतकी सशक्त व स्फूर्तिदायी असते की सच्चा ज्ञानी सत्ता व मत्ता यांचे पाठी नसतो. त्याला त्यांची गरजही वाटत नाही. त्याला त्याची गरज वाटत नाही कारण त्याच्या विद्वत्तेच्या असण्यामुळे की जी फार कमी धनिक वणिक आणि सत्तेच्या पुजाऱ्यांजवळ असते, आपोआप अशा ज्ञानी माणसाकडे पदप्रतिष्ठा पत आणि धन चालून येते. असे अनायसे चालून येणारे धन किंवा पदप्रतिष्ठा यांना तो नको नको म्हणत स्वीकारतो. बरे स्वीकारताना तो काय म्हणतो तर न मागे तयाची रमा होय दासी. इथेच तर सारी गोम आहे. तो प्रथम हे सारे स्वीकारतो तेव्हा तो स्वीकार मद्याच्या एकच प्याल्यासारखा असतो. असा हा एकच प्याला
त्याच्या तेजपुंज ज्ञानदीप्त अस्तित्वाची अखेर करणारा असतो. सत्ता मत्ता एकमेकांना मिळवू शकतात, पण त्यांना ज्ञान मिळवता येत नाही. मात्र ज्ञानी माणूस हातपाय न हलवता अक्षरशः अनायासे म्हणजे विशेष शारीरिक कष्ट व यातायात न करता विद्येच्या जोरावर धन व सत्ता मिळवतो. ज्ञानी माणसामध्ये ज्ञानेशणा व त्या आधारे सहजसाध्य वित्तेषणा सत्तेषणा मूळ धरतात. अशा तिन्ही ईषणा एकत्रित असण्याची जेथे शक्यता असते तेथे मोठा अधपात संभवतो. ज्ञानी माणूस साधारणतः धन व सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने कमकुवत व असहाय्य असतो. मात्र त्याचे ज्ञान बहुआयामी विद्वत्ता यांनाच तो धन व सत्ता मिळवण्याचा सोपान बनवतो. ज्ञान सोपानावर उभा असलेला धन व सत्ता सोपान अनायसे मिळवतो. त्याचे हे असे विनाशायास किंवा अत्यंतिक कमी श्रमात सारे उर्वरित धन व सत्ता प्राप्त करून घेणेच त्याच्या परिपूर्ण अधपाताला कारणीभूत होते. म्हणूनच ज्ञानाचा अहंकार टाकणे फार दुरापास्त आहे. ज्ञान धन सत्ता ही विषत्रयी एकत्रित असल्यानेच ज्ञानी माणसाला अहंकार टाकणे फार फार जड जाते. साक्षीत्वात राहणे ज्ञानी माणसाला शक्य व्हायचे असेल तर त्याने व्रतस्थ राहिले पाहिजे. या व्रतात ज्ञानाला सर्वस्व मानणे आणि धन उदरनिर्वाहापुरते पुरेसे समजणे आणि सत्ता अस्पर्श अवांछनीय समजणे महत्वाचे असते. परत एकदा हे वाक्य आहे का, साक्षीत्वात राहणे ज्ञानी माणसाला शक्य व्हायचे असेल तर त्याने व्रतस्थ राहिले पाहिजे. या व्रतात ज्ञानाला सर्वस्व मानणे आणि धन उदरनिर्वाहापुरते पुरेसे समजणे आणि सत्ता अस्पर्श अवांछनीय समजणे महत्वाचे असते. आता नीट लक्ष द्या. ज्ञानाला ईश्वरा ज्ञानाची आहे, धनाकडे तो उदासीनतेने पाहत आहे आणि सत्ता तर त्याला वर्जेच आहे. ईश्वरांमधून तो मोकळा होण्यासाठी धन व सत्तेच्या ऐशनीतून मुक्ती त्याला सहज शक्य असते, कारण मूलतः त्याची प्रेरणा ज्ञान हीच असते. धन व सत्ता अनायसे मिळते म्हणून प्रथम गंमत म्हणून घेऊन तो त्यांच्या आस्ते आस्ते आहारी जाऊन अंततो गत्वा ईश्वरांकरता आसक्त व्यसनी होतो. हे नीट पाहता आले तर ज्ञानी केवळ ज्ञानेशनेतच राहील, तर तो धन व सत्ता यापासून मुक्त राहील. आज दुर्दैवाने ज्ञानी सर्वथैव विकाऊ झाला आहे. त्याचा पंचरंगी पोपट झाला आहे. त्याला सत्ता व मत्ता यांनी युक्त असलेल्यानी अनुकूल असे बोलायला लावले आहे. सरस्वतीचे पुजारी, लक्ष्मीचे आणि पदाचे आश्रित लाचार झाले आहेत. त्यामुळेच तर समाजातले सत्व, आरोग्यदायी जल आणि निर्भय व निर्भर मुक्त वातावरण लयास गेले आहे. मुक्तीचे जल सुकले आहे, आटले आहे. समाज सर्वथैव रोगट, भ्याड, नपुसक आणि भोग लालसायुक्त बनण्यास तसे ज्ञानांचे लाचार आश्रित होण्यास कारणीभूत आहे. जो केवळ ज्ञान ईशने राहील त्याला टाकायचे आहे ते ज्ञानच. केवळ ज्ञानाचा अंत, वेदांचा अंत किंवा वेदांत त्याला सहज साक्षी भावात घेऊन जाईल. नीट पाहिले तर ज्ञानी धन व सत्ता यापासून सहजमुक्त होतो, कारण त्याची अंतरंग प्रेरणा ज्ञानच असते. केवळ ज्ञान नेत्र झाकून घेतल्यामुळेच तो उर्वरित ईश्वरांच्या आहारी जातो. आता प्रश्न आहे, तो ज्ञानेशना कशी टिकवणार? ती टाकली की साक्षीत्वात प्रवेश झालाच. आता प्रश्न आहे, तो ज्ञानेशना कशी टाकणार? ती टाकली की साक्षीत्वात प्रवेश झालाच. नीट पहा, लक्ष द्या. आपण ज्ञान कसे टाकतात त्याचे दर्शन घेऊया. समजा एखाद्याला टोपी किंवा सफारी वेश चांगला खोलून दिसतो, शोभून दिसतो. जो तो त्याचे कौतुक करतो, म्हणतो, काय राव झकास दिसते हो तुम्हाला, सफारी टोपी छानच दिसते हो तुम्हाला, असे त्याला उद्देशून म्हटले जाते. त्याचे मित्र, कार्यालयीन सहकारी, हितचिंतक आणि प्रियपत्नी सारेच त्याचे कौतुक करतात. अशा वेळी हा स्वतःवर खुश होतो. शक्य तेवढ्या अधिक काळ तो सफारी टोपी परिधान करतो. यातील शक्य तेवढा काळ हे शब्द महत्वाचे आहेत. याचा अर्थ असा की बाहेर येता जाताना तो सफारी टोपी परिधान करतो, अधिकाधिक वापरतो, इतकाच त्याचा अर्थ आहे. इतर वेळी घरी तो इतर वेळेस लेंगा, हाफ पॅन्ट, लुंगी वगैरे वगैरे वापरतो. छान दिसतो म्हणून तो सफारी टोपी घालून सदा सर्वदा वावरत नाही. जेवताना झोपताना प्रियपत्नीशी शेजेवर झोपताना काय तो सफारीच वापरतो? नाही ना, उघड आहे. तसेच आहे,
घरी वावरताना सफारी टोपी हँगरला किंवा खुंटीला टांगून ठेवतो तो. अगदी त्याच पद्धतीने ज्ञानी माणसाने वागायचे असते. तुम्ही कितीही ज्ञानी असा, विद्वान असा, जेव्हा केव्हा गरज आहे तेव्हाच ज्ञानाचा आविर्भाव होऊ द्या. इतर वेळी ज्याप्रमाणे सफारी टोपी खुंटाळ्याला टांगून लटकवून ठेवतात तसे ज्ञानापासून दूर राहा. जर तसे राहता आले नाही तर ज्ञान सर्वांगावर कोडासारखे फुलते. त्याला ज्ञानाभिमान किंवा ज्ञानाहंकार म्हणतात. ज्ञानाचे ओझे वाहणारे बैल न बनणे हेच तर साक्षीत्व. म्हणजे ज्ञानी सुद्धा अन्यथा व अन्यत्र सर्वसाधारण साधा सरळ माणूसच असतो, वाचलाही पाहिजे. नाहीतर ज्ञान त्याला दूर ठेवता येत नाही. तो ज्ञानेशनेतून मुक्त होत नाही आणि तो चढत्या क्रमाने धन व सत्ता या ऐशणाशी गुरफटतो व सर्वार्थाने अधपतित होतो. जेव्हा ज्ञानी अधपतित होतात, विकले जातात, तेव्हा समाज ज्या अवस्थेला प्राप्त होतो नेमकी तीच अवस्था आज भारताची झाली आहे. हे सारे नीट पाहिले, दर्शन घेतले आणि प्रतिमारहित अंतःकरणाने वाचता वाचता ऐकले तर ज्ञानी माणूस ज्ञानेशनेतून मुक्त होईल. त्यासाठी उत्तम श्रावक बना, दर्शनोत्सुक बना. नंतर पहा, प्रज्ञा जागृती होऊन तुम्हीच मेधावान व प्रतिभावान बनाल. हीच तर साक्षीत्वाची परमोच्च अवस्था असते. जेव्हा परिवर्तनशील उत्तमोत्तम गती प्राप्त करून देणारी विशेष स्मृती आशीर्वादासारखी सर्वत्र मंदगंधित होऊन फुलत असते, फळत असते, तेव्हाच माणसाचा हीच तर साक्षीत्वाची परमोच्च अवस्था असते. जेव्हा परिवर्तनशील उत्तमोत्तम गती प्राप्त करून देणारी विशेष स्मृती आशीर्वादासारखी सर्वत्र मंदगंधित होऊन फुलत असते, फळत असते, माणसाचा देव परब्रह्म तेव्हाच होतो किंवा होते. चिंतन किरण क्रमांक 8. संस्कृतीचे फोलकट टाका, परमेश्वर पहा. ज्ञानाचे ओझे वाहणारे बैल या मागील लेखात ज्ञानाचा अहंकार साक्षीत्वात राहून कसा टाकता येतो हे आपण पाहिले. वित्त, सत्ता म्हणजे पद किंवा प्रतिष्ठा आणि ज्ञान यांचा जो अंत करू शकला तो परिपूर्ण असंग बनतो. नीट लक्ष दिले तर आपल्या सहज ध्यानात येईल की वित्त, सत्ता आणि ज्ञान या तीन ऐश्वर्यांभोवतीच सारे जग लिप्त आहे. नातेवाईक, मित्र, सखे, स्तुतीपाठक, निंदक हे गुळाला जसे मुंगळे चिकटून राहतात, अगदी तसेच या तीन ईशणांना किंवा या तीन विषविल्ली जेथे एकत्रित आहेत त्या ठिकाणी चिकटलेले असतात, घोटाळत असतात. यामधून मानसिकदृष्ट्या बाहेर असणे अगदी हर क्षणी यालाच तर चिंतन म्हणतात. बाहेर असणे म्हणजे साक्षीत्वात असणे, योग्य ते अंतर ठेवून असणे. एकदा समज दृढ झाला की यात कशी नसे काही नाही. जप, जाप ते उपासना, व्रत, वैकल्य यांचा मूळ उद्देश तोच असतो. जितका काळ यामध्ये दंग राहिले जाते तेवढा काळ या त्रिईषणांमधून मुक्तता मिळते. परंतु अशा तऱ्हेच्या उपासना त्या मागील अर्थ नीट लक्षात न आल्या कारणाने निष्फळ ठरतात, यांत्रिक असल्यामुळे कुचकामी ठरतात. साधकाने चिकित्सक असलेच पाहिजे. श्रद्धेने काहीही साध्य होते म्हणणारे एकतर मूर्ख तरी असतात किंवा दुसऱ्यांना मूर्ख बनविणारे तरी असतात. श्रद्धा हा परवलीचा शब्द वापरून ते अनुयायांना, त्यांच्या मागोमाग येणाऱ्यांना निर्बुद्ध, असंवेदनशील बनवू पाहतात. सर्वव्यापक, आदिकारण, सर्व शक्तिमान व सर्वसाक्षी परमेश्वर आणि त्याचे तेज जो शोधू पाहतो तो निर्बुद्ध, यांत्रिक, असंवेदनशील असून चालणारच नाही. तसा तो असेल तर त्याला तेज गवसणारच नाही. श्रद्धेने चिकित्सा नाकारलेली असते. चिकित्सेला नकार म्हणजे संशोधक बुद्धीला नकार. अशा बुद्धीला नाकारणे म्हणजे बुद्धी प्रकाश अमान्य करणे. जेथे बुद्धी प्रकाश वर्ज्य आहे तेथे परमेश्वरी प्रकाश पसरणे कधीही शक्य नाही. फार शांत दक्षतेने पाहावे सारे. शेवटी बुद्धिवतीचे तेज मुळात असतेच. केवळ धन, सत्ता, ज्ञान यांचे नादी लागून, ऐकू येत आहे ना? हो, यांच्या नादी लागून. बरोबर. मूळ शुद्ध स्वरूपातील बुद्धी मलिन झालेली असते. त्यावर एक तऱ्हेचे अभ्र काळोखी छाया आलेली असते. ही मलिनता सर्व तऱ्हेचे संस्कार, रीतीभाती, चाकोरी, मर्यादित प्रेम असते. यामध्ये मी, माझे, माझ्या कुलाचे, गोत्राचे, तालुका, जिल्हा, राज, देश या साऱ्यांचे प्रेम येते. यामुळे निर्माण झालेले असते. मूळ शुद्ध स्वरूपातील बुद्धी सदा सर्वदा विद्यमान असतेच. अशी शुद्ध बुद्धी, संवेदना, जाणीव तीच तर आपणाला अनाच्छादित करायची आहे. त्या शुद्ध जाणीवेवर संस्कृती रूपी पांघरून घातले गेले आहे.
त्यामुळे आपल्या अंतरंगात शुद्ध ज्ञानाची ज्योत आहे त्याचा आपणाला विसर पडला आहे. तो अज्ञानाचा पडदा दूर झाला की दर्शन होते सर्वांतरी असलेल्या विशुद्ध जाणीवेच्या ज्ञानज्योतीचे. ही ज्योत सर्वांतरी व्यापून असते. ही सर्वात असून सर्व बाहेरी असते. असा एकही अणुरेणू नाही ज्यामध्ये ही ज्योत विद्यमान नाही. आज तर परब्रह्माचा, आदिकारणाचा, परमेश्वराचा सर्वव्यापी आणि सर्व बाह्य प्रकाश जो आतही आहे आणि बाहेरही आहे त्याचा हा प्रचंड आवाका लक्षात तोपर्यंत येत नाही जोपर्यंत सर्व मर्यादिताचा अंतरंग त्याग सहज व्हावे साधत नाही. त्यासाठी साक्षीत्व पुरेस आहे. श्रद्धेवर आधारित चिकित्सा नाकारणारी साधना, उपासना येथे व्यर्थ आहे, टाकाऊ आहे. दिव्याच्या काचेवर काजळी धरावी आणि आतील प्रकाश ज्योत अंधुक व्हावी, निस्तेज व्हावी, तसे आपले झाले आहे. काजळी पुसण्यासाठी गुरु नको, श्रद्धा नको, पूजापाठ, जपजाप, उपासना, मंत्र काही नको. केवळ साक्षी भावात जे जसे आहे ते तसे पाहणे चालू राहू द्या. ते तसे पाहण्यातच सर्व काजळी नष्ट होते. सारे संस्कृतीचे फोलकट, पोल, चिंब गळून जाते. हे असे झाले की बीजरूपाने अस्तित्वात असलेले, विद्यमान असलेले आपल्या अंतरंगीचे विशुद्ध तेज ज्ञान ज्योत प्रकटते. या प्रकाशात एक विहंगम मनोहारी दृश्य दिसते. सूर्याचा प्रकाश वीर घटात पडावा, त्याचे बिंब हजारो लाखो जलघटात प्रतिबिंबित व्हावे. अगदी त्याच पद्धतीने ही ज्ञानज्योत, शुद्ध जाणीव सर्व अणुरेणूत प्रकाशताना दिसते. हे असे दिसणे, पाहणे, सतत पाहत राहणे हेच तर चिंतन. या अशा साक्षीत्वात केवळ असणे किंवा कैवल्य याचा बोध होतो. परमेश्वर आदिकारण हे असे आश्चर्यकारक अज्ञात आहे, गूढ आहे की ज्याच्या केवळ असण्याने सारे काही जन्माला आले आहे. मग भले शास्त्रज्ञ, वैज्ञानिक कितीही नियमांचा शोध घेऊत, निसर्गाचे गूढ उलगडून पाहोत, परमेश्वरी गूढ जाणवते निश्चित, पण ते हातात धरता येत नाही, पकडता येत नाही. आदिकारण स्वतः उदासीन आहे, तेही स्वतः साक्षीत्वातच आहे. त्याच्या या अशा साक्षीत्वात असण्यामुळेच, ध्रुवतेमुळेच त्याचे मधून सर्वत्र तेज बाहेर पडून ओसंडून वाहत आहे. फुलातून सुगंध, वाऱ्यातून शीतलता, पाण्यातून निर्मलता, ग्रहताऱ्यातून प्रकाश जसा स्वयमेव बाहेर पडतो, पाझरतो, अगदी त्याच प्रकारे कैवल्यातून परब्रह्म, परमेश्वर, आदिकारण यामधून तेजाचे वहन होत असते. असे पाझरणारे तेज आणि जडद्रव्य यामधून रंग, रूप, आकार, स्वाद यांची निर्मिती होते. प्रत्येक रंगरूप आकार धारण केलेल्या आकृती बंधात या स्वतः उदासीन असलेल्या, साक्षीत्वात असलेल्या, कैवल्यात किंवा केवळ असणे या भावात असलेल्या परमेश्वराचे तेज बीज रूपाने असते. ते बीजरूपी तेज कधी नष्ट होऊ शकत नाही. साऱ्या आकृती बंधांचा विनाश झाला, लय झाला तरी तेजाचे बीज राहतेच राहते. याचे कारण उघड आहे. ते म्हणजे परमोच्च साक्षीत्वात जो कोणी असतो तो स्वतः रूप, रंग, आकार, गुण यांचे अतीत असतो. तो सर्वांच्या पलीकडे असतो आणि सर्वातही असतो. त्याचा नाश केवळ अशक्य आहे. येते ऐकू? अशक्य आहे, अशक्य आहे. फार फार अविचल शांततेत राहा, दक्षतेत राहा, सावधान अष्टावधानी असा. परमेश्वर केवळ असतो, उदासीन असतो, साक्षीत्वात असतो, तेच तर कैवल्य. त्याचे हे केवळ असणे सार रूपाने सर्वात विद्यमान आहे. सर्व आकृती बंधात, रूप, गुणात तो असतोच असतो. तो असतो त्याच्यातून पाझरणाऱ्या तेज रूपाने. त्याचे हे तेज सर्व आकृती बंधात असते, तसे बाहेरही असते. आकृतीबंध नष्ट झाल्यावर मुक्त झालेले तेज वास्तवात ते सदा मुक्तच असते. ते देह पडल्यावर अनावृत्त होते, बाहेर येऊन बाह्य तेजात मिसळते. ही सारी आहे तेजाची खेळी, लपंडाव. रूपात आकृतीत दडणे आणि बाहेर येणे हाच तो परमेश्वरी खेळ आहे. माणसे या खेळात दंग आहेत, आकृती रूपात दंग आहेत. तत्वाचा विसर पडला आहे त्यांना. माणसाची संस्कृती म्हणजे फोलकटाचा संसार आहे, विस्तार आहे. त्यात राहण्याने सारे द्वैत आणि द्वंद्व जन्माला आले आहे. विनाश, संघर्ष, हिंसा केवळ संस्कृतीच्या फोलकटाला महत्व दिल्यामुळेच आहे. फोलकट भिरकावून द्या आणि बीजापर्यंत जा, तेथे हिंसा नाहीच. तेथे आहे केवळ शांतता, विराट शांतता. त्या शांततेचे तेज सर्वत्र फाकले आहे, पसरले आहे. ते कुठे जाऊच शकत नाही, नष्ट होऊच शकत नाही. ते जास्तीत जास्त घरोबा बदलते, शरीर बदलते,
घटस्फोट घेऊन नवा संसार थाटते, यात अडकून पडण्यासारखे काही नाही. असे अडकून पडण्यासारखे काही नसणे यालाच तर समज म्हणतात. तिचे दृढीकरण हर क्षणी अशी समज असणे हेच तर साधू संतांचे वैशिष्ट्य. ते त्यांच्या या दृढ समजुतीमुळे स्वतःला सर्वत्र पाहू शकतात. सर्वात ते असतात आणि सर्वाबाहेरही ते असतात. असे सर्वांतरी व सर्व बाह्य ते स्वतःला अनुभवतात. हेच तर परमोच्च साक्षीत्व कैवल्य म्हणजेच करुणाभावाने ते सर्वत्र असतात. जो सर्वात आहे तो नेमकेपणाने कुठेही नसतो हे उघड आहे. तो नेमकेपणे कुठे दाखवता आला तर मर्यादित होईल, शांत होईल. परमेश्वर तर अनंत आहे. म्हणजेच प्रेम करुणा रूपे साधू सर्वांतरी व सर्वबाह्य असतात आणि ज्ञान रूपाने ते कुठेही नसतात. सर्वत्र असणे हे रंग रूप शरीर याद्वारे असलेले प्रकटीकरण आहे, शांतत्व आहे. तसेच नेमके कुठेही नसणे हे ज्ञान रूपातील अनंतत्व आहे. प्रकट होणे, अदृश्य होणे, प्रकट होणे हे अव्याहत अनंताचे चक्र चालू आहे. हे अनंताचे चक्र समजून घेण्यासाठी साधू संत हेच खरेखुरे परमेश्वराचे संदेश वाहक आहेत. त्यांना नीट जो पाहू शकेल त्याने परमेश्वराला पाहिल्यासारखेच आहे. अनंताला पाहण्यासाठी साक्षीत्व हवे. त्यामुळे प्रथम प्रेम करुणा यांचा खळाळ प्रवाह अंतरंगात वाहता होतो. त्यामध्ये परमेश्वराचे लाघव सर्वत्र पाहता येते. ते पाहता पाहता तेजाचे प्रकटीकरण आणि लुप्त होणे याचे वरचेवर दर्शन होते. मग लक्षात येते की हा अनादि अनंत खेळ चालू ठेवणारा सूत्रधार कोणी वेगळाच आहे. त्याचा ठाव लागत नाही, पत्ता लागत नाही. हे ज्याच्या लक्षात येते त्याच्या त्या क्षणी लक्षात येते की आता शांत कैवल्यात साक्षीत्वातच राहणे योग्य आहे. त्याखेरीज पर्याय नाही. असा प्रत्येक जण कैवल्यात स्थित होतो. जो कैवल्यमय बनतो तो कैवल्यच असतो, परमेश्वरीच असतो, अगदी अनादि अनंत. आता सारा शोध संपला. आता तर केवळ असणे. नीट पहा, तुमच्या खेरीज परमेश्वरालाही अस्तित्व नसते. क्या बात, क्या बात. बस. ठीक. किती